नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे जेसीबीचा आणि या माझ्या जागेवर जेसीबी लावलेला आहे. तर आता सकाळी सकाळी मी आज सँडो, कारण डोंगर पठार भाग असल्यामुळे एवढं गरम होतंय ना, मरणाचं एकदम रखरखत ऊन आहे. त्यामुळे आज सँडो बॉडीज घालून आलोय. तर आज बघूया जेसीबीचं आज पूर्ण काम करूनच घ्यायचं, बॉर्डर बिडर सगळे मारून. तर तुम्हाला दाखवतो बाजूला अतुलने बॉर्डर कशी मारली, तशा पद्धतीची बॉर्डर मारावी लागते. हे बघा, असा हा खड्डा करावा लागतो, कारण जेणेकरून डुक्कर वगैरे जे काही प्राणी आहेत ते आतमध्ये जाऊ नये. ते खड्ड्यात पडले की परत बाहेर येतील किंवा खड्ड्यात अडकून राहतील. त्यामुळे मला पण ही जी माझी बॉर्डर आहे ना, ही बघा, ही दगडं लागलेली आहेत. ह्या बॉर्डरीपासून असं लांबपर्यंत जायचंय मला पण, कारण ही मला चर भेटलेली आहे अतुलची. तिकडे दिलप्याची चर भेटलेली आहे, समोर दिलप्या आहे, त्याची बाउंड्री आहे. आणि अतुलने तर इथं माकडांसाठी इथं शॉट लावून ठेवलेलं आहे. हे बघा, वरची जी तार आहे ना, त्याला शॉक लागतो, झटका तार आहे ही त्याने लावून ठेवलेली आहे. कारण माकडं वगैरे असतात माळावर. त्यांनी हे काजू, त्याच्या जागेमध्ये खैर एक आलेलं आहे, काजू जांभळ्यांची झाडं वगैरे लावलेत बॉर्डरला, कोकम वगैरे अतुलने. तसंच आपल्याला काहीतरी बघायचं एकाच बागेमध्ये. आपण बघूया काय काय लावायचं ते. पहिले हे सगळे झाडं निघू दे. झाडं निघाल्यावर सगळं माहिती पडेल की आता किती मोठा प्लॉट ओपन होतोय ते. ही अजून मध्ये जी झाडं आहेत ना, ती आता जेसीबीने आज सगळी काढून टाकायची आहेत. अशी मध्ये झाडं आहेत, छोटी मोठी, सगळं पूर्ण हे जंगल सगळं साफ करून टाकायचंय. आणि नंतर मग बघूया, त्याला खड्डे खोदल्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग की काय करायचंय ते. तसं काल नर्सरीला जाऊन आलो, शीतल नर्सरीमध्ये करायला आहे. त्यांच्याकडचा एक अनुभव घेतला की काय लावू शकतो की काय. आपण शेतकरी नसल्यामुळे आपल्याकडे तो अनुभव नाही, आपण कधी नांगर पकडलं नाही. पण आज पहिल्यांदा दिलप्याच्या मदतीने ही धावपळ आणि ही मेहनत घेतोय. बघूया आता याचं काय फळ निघतंय ते. ही बघा, ही जी दगड आहेत ना, ही दगडांची बाउंड्री आहे त्या काळातले, म्हणजे आजोबा वगैरे शेती करायचे त्या टायमाची. या बाउंड्रीच्या हिशोबाने आपल्याला खड्डा खोदायचा आहे. ते पुढंपर्यंत आहे ती बाउंड्री. असा गोल एक सर्कल मारायचा आहे, कारण दोन साईडला मला बाउंड्री आहेत, एक अतुल आणि एक दिलप्याची. फक्त एक साईड मारायची, एल टाईप. कारण बघा, ह्याच्यात एक दोन खैराची झाडं पण भेटलेली आहेत. खैर म्हणजे ज्यांनी कात बनतं ते. आता दिलप्या उचलून तिकडे ठेवणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजलेत, 8:30 झालेत. आता 8 वाजता येऊनच त्यांनी जेसीबी चालू केलाय. सगळं जंगल तोडायचं काम चालू आहे. चला बघूया देवाच्या कृपेने काय घडतंय ते पुढं. हे बघा, हे सगळं जंगल झालेलं होतं, ते आता जंगल पूर्ण साफ करावं लागतंय जेसीबीने. सगळी झाडं बिडं काढून टाकलेत, नंतर ते एका लाईनीत फेकली जाणार बाहेर. कारण जेसीबी त्या साईडला लागलेलं आहे. हे बघा, जेसीबीने पूर्ण ह्या साईडचं जंगल, आता ह्या साईडला झाडं ढकललेली आहेत. या इकडून बॉर्डर आहे आणि तिथं पुढंपर्यंत आहे. आता ही मधली झाडं आहेत, ही मधली झाडं पण काढायची. पहिली बॉर्डर मारून घेतो. बॉर्डर माहिती पडली की मधली झाडे कधी पण काढता येतात. ही अजून पुढंपर्यंत आहेत, म्हणजे नाही बोलायला गेलं आता किती झाडं लागतात ते बघावे लागतील. पूर्ण जेसीबीने जंगल साफ होत आहे. ही सगळी अशी पूर्ण बॉर्डर मारून घेतल्यानंतर मग ही सगळी आतली झाडं तोडायची आहेत. हे बघा, कारण बागायत बनवायचे, त्यामुळे सगळी झाडं तोडणं गरजेचं आहे मुळापासून. ही सगळी बिनकामाची झाडं आहेत, जंगली झाडं आहेत. दिलप्या आणि मी इथं उभे सावलीमध्ये, कारण 4 वाजले तरी रखरखत ऊन आहे.
आता बघा संध्याकाळ झाली आहे आणि आता आपलं दुसऱ्या दिवशीचं काम संपलंय JCBचं. आता उद्या परत JCB लावायचं आहे. हे बघा संध्याकाळ झाली, JCBवाला पण निघालाय, दिलप्या पण निघालाय आणि मी पण निघालोय. आणि परत भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.